तर आज 59वा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि खरं तर याच शिवसेनेने 59 वर्षात अनेक कार्यकर्ते घडवलेत, अनेक आमदार घडवलेत, अनेक राजकीय नेते घडवलेत आणि आज खरं तर आज शिवसेनेला आपल्या सगळ्या मराठी माणसांना शिवसेनेची गरज आहे आणि त्यामुळे मराठी माणसांसाठी आज एकत्र येण्याची गरज सगळ्याच लोकांनी व्यक्त केली आहे. निश्चितपणे उद्धवजींनी सुद्धा त्या संदर्भात आपल्या भाषणातनं या आजच्या दिवशी निश्चित मार्गदर्शन करतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की मराठी माणसासाठी मुंबई किंवा सामान्य कार्यकर्ते घडवण्याचं काम फक्त शिवसेना करू शकतं आणि त्या शिवसेनेसाठीच आज आपल्याला मुंबईसाठी एकत्र ही मंडळी आली पाहिजेत असं प्रत्येक माणसाचं म्हणणं आहे. पण तुम्ही सांगतात एकत्र आली पाहिजे, मात्र दुसरीकडे फडणवीसांची भेट होते, त्यामुळे शिवसेनेत काही चलबिचल आहे का, अस्वस्थता आहे का? मनसेच्या युतीची घोषणा आज होऊ शकते? नाही, ही काय एका दिवसात युती होणार नाही, परंतु त्या संदर्भात जी प्राथमिक पावलं आहेत आणि लोकांचा कार्यकर्त्यांचा जो काल आपण बघितलं असेल की नगरसेवकांमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि ही एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस आता सुरू झालेली आहे. निश्चितपणे आज शिवसेना सगळ्याच पद्धतीने निवडणूक लढवत आहे. कालच्या लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा बघितला आणि त्यामुळे ही निवडणूक सुद्धा आम्ही त्या पद्धतीने लढू, परंतु एकत्र येण्यासाठी ही प्रक्रिया सुरू होईल. तुमच्याकडनं पुढाकार घेतला जातोय पण राज ठाकरेंकडून काही नाही त्या आता खरं तर हे आपल्याला कसं माहित असेल पुढाकार कोण घेतंय कोण घेत नाही. पण शिवसेना म्हणजे शिंदे सुद्धा टाळी देण्याच्या प्रयत्नात आहे. शिंदे सुद्धा मनसेशी युती होऊ शकते का याची चाचपणी करते? नाही आता सगळी चाचपणी करतील, कारण आज सगळ्यांना मुंबई हवी आहे आणि शिवसेना ठाकरे बँड संपवण्याचे सगळेच प्रयत्न करतायत आणि त्यामुळे कालच्या विधानसभेला ज्या पद्धतीने त्यांनी जो पैशाचा वापर केला, जे फोडाफोडीचा वापर केला तो आता ते करतील, परंतु यातनं सगळ्यांनी बोध घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत असं माझ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. तसं काही भाजपचं राजकारण नाही आता भाजप तर मराठी माणसाला मुंबईत संपवण्याचंच काम करत आहे. काल हिंदी भाषा राज्यामध्ये आणली, आज मराठी माणसांना मुंबईत घरं मिळत नाहीत, मराठी माणसांना बोललं तर अरेरावी होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मराठी माणसं संपवण्यासाठी जे जे करता येईल ती सुपारी भाजपने घेतलेली आहे, राज्यातल्या नेतृत्वाने देशातल्या नेतृत्वाकडनं घेतलेली आहे. त्यामुळे ते प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नाच्या विरोधात आपल्याला काम करायचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कोकणामध्ये एक अघोरी चालू आहे सध्या, भरत गोगावले असतील, या सगळे वाद नाही आता खरं तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच खरं तर हे विधेयक आलं होतं जाळूटोन वरती आणि त्या आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि असं असताना त्यांच्याच कॅबिनेटला एक मंत्री असं जर करत असतील तर तो कायदाच खरं तर रद्द केला पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. कायदा रद्द करून इथे जाळूटोणाला जर मंत्र्यांना परवानगी असेल तर लोकांना का नको? साधी पूजा होते आणि पूजा नाही हे आता काय माहिती हे सरकारातल्या एका घटक पक्षानेच हे सिद्ध हे लोकांसमोर आणलंय प्रवक्त्यांनी आणि त्यामुळे ते प्रवक्ते खोटे बोलतात की काय असा प्रश्न निर्माण होईल. नितेश राणे निलेश राणे या दोन्ही भावांमध्ये व्यवहार सुरू झालेला आहे. आपण पहिलं मागच्या वेळी ट्विट केलं तेव्हा रिव्ह्यू केलं होतं, आज देखील एक ट्विट करण्यात आलंय. आता खरं तर जे शिंदे गटाचे आमदार आहेत निलेश राणे यांचा इतिहास बघितला तर ते धमकी याआधी सुद्धा शिवसेनेचे कार्यकर्ते होते, सावध असून देत अनेक कार्यकर्त्यांना धमकी मारहाण देण्याचा त्यांचा इतिहास आहे. आज दस्तर खुद्द ज्या भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आहे, ज्या भारतीय जनता पार्टीचा गृहमंत्री आहे त्या पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्याला धमकी दिली आणि जर अशी धमकी देऊन जर याआधी सुद्धा शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना असून देत हे फोडाफोडीचं राजकारण धमक्याचं राजकारण करत होते. आज बिडवळकर म्हणून एकाची हत्या झाली, आपण काही दिवसापूर्वी बघितलं असाल, त्याला पाठीशी घालायचं काम यांनी केलं, परंतु आज एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यालाच जर धमकी खुलेआम देऊ लागले तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे का? आणि माझं आपल्या माध्यमातून नारायण पण एक विनंती आहे की ते मी काही दिवसापूर्वी वाचलं होतं की ते एकत्र टेबलावर चर्चा करतात, ते एकदा त्यांनी टेबलावर चर्चा करावी आणि या दोन भावांमध्ये काय चर्चा असेल की लोकांसमोर आणून द्यायचं तुमच्या मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न करावे. का दोन्ही भावांमध्ये का कलगीतुरा असा प्रकारचा रमतोय? तुमची काय माहिती आहे? तुम्ही त्या मतदारसंघामध्ये नाही हे काय दोघांमध्ये दोन्ही भावांच्या भांडणापेक्षा ज्या प्रवृत्ती आहेत त्या आज खरं तर ज्या विरोधी पक्षांवर दाखवल्या आहेत त्या आता स्वतःच्या पक्षाच्या लोकांवर ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि दोघंही आपलं अस्तित्व वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काही लोक हे टॅक्स फ्री झालेले आहेत आमदार आणि त्यामुळे
आपल्यामुळे आमदार झालेत काही लोकांना वाटत असतील, काही लोकांना यामध्ये आपल्या दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता वाढता कामा नये, आपलाच बँड पाहिजे असं वाटत असेल आणि त्यामुळे हा कलगीतुरा चालू असेल. परंतु यामध्ये सत्ताधारी पक्षाच्याच एका नेत्याला धमकी जाहीरपणे देणं आणि त्यावेळी गृह खात्याने कुठलीही भूमिका न घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.